बलाढ्य संघामध्ये हा सामना पहिल्या फेरीतील चौथा सामना. सेकंडला फलंदाज तकदीर, 9 सेकंडला यशपाळ, यशपाळ माळी आणि गोलंदाज आहे प्रताप. प्रेमनाथ मोरबी संघाकडनं पहिले षटक येतो गोलंदाज प्रताप. पहिला चेंडू यष्टीरक्षक बीट होत आहेत. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट, पंच वाईट चिकून करतायत. 5 धावा बोनसच्या स्वरूपात मानकोली संघाला. नक्कीच बॅटकडे चौकार. स्क्वेलिकच्या पंचाने आपण 2 पंचांनी बातचीत केली. चौकार येतोय पहिल्या चेंडूवरती. चौकाराने आगाज करतोय. यष्टीरक्षक महेश दळवी पूर्णपणे बीट झाले मी म्हणेन, कारण की बॅट कट होती त्यामुळे चेंडू थोडासा. कॅमेरामॅन महेश मात्रे. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या 4. गोलंदाज प्रताप. बघा प्रतापने कमी वयात खूप नाव उंचावलं या मोरबी संघाचं. असा गोलंदाज आपण बघतोय प्रताप. एक सिंगल धाव. तकदीर पोहोचतो वैयक्तिक 5 धावांवरती. धावसंख्या 5. शकेल फलंदाज यशपाळ माळी. पहिल्या फेरीतील हा चौथा सामना आपण बघतोय. पहिला सामना झाला होता अंजुर वर्सेस कामोटे संघाने सामना झाला. दुसरा सामना झाला पोसरी वर्सेस भरोडी. पोसरी संघाने सामना जिंकला. तिसरा सामना आपण खेळला दुसऱ्या फेरीतील. पहिला कामोटे वर्सेस पोसरी. कामोटे संघाने दुसरा सामना जिंकलाय. 2 सामने जिंकले आतापर्यंत कामोटे संघाने. यावेळेस माझा चेंडू भिरकावून दिला. चेंडू ट्रबल होतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. थोडीशी मिसफील्ड. बघा जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव मिळत आहेत. 2 क्षेत्ररक्षक आपण बघतोय सीमारेषेत तैनात. एक मिड विकेट क्षेत्रामध्ये लॉंग ऑन रिझर्व मध्ये आपण बघतोय ओमकार पाडेल. टेनिस विश्वामधलं खूप मोठं नाव आहे ओमकार पाडेल. मॅन फ्रॉम मोरबी. धावसंख्या 7. गोलंदाज सज्ज गोलंदाज प्रताप. यावेळेस मात्र यशपाळ माईने खेळून काढला चेंडू. ओमकार पाडेल कोणतीही चूक करत नाही. फलंदाज बाद. पहिला झटका मानकोली संघाला. बघा ओमकार पाडेल मगाशी सांगितलं मी रायगडची रन मशीन म्हणून ओळखला जाणारा खेळाडू ओमकार पाडेल कोणतीही चूक करत नाहीये. ज्या प्रकारे झेल पकडलाय ओमकारने. पहिला गडी बाद होते मानकोली संघाचा. 21 मानकोली संघाची धावसंख्या 7. एक गडी बाद 7 अशी धावसंख्या. फक्त अतिश माई येते तिसऱ्या क्रमांकावरती. बघा रायगड आणि भिवंडीतील 12 संघ होते. मात्र 2 संघ या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील आहेत. ते म्हणजे एक संघ होता खंबारपाडा आणि त्यानंतर देवीचा पाडा ए. कारण देवीचा पाडा ब संघ सुद्धा खेळला या स्पर्धेत. फलंदाज आतिश. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू टॉमलतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. थोडस उशीर केला मी म्हणे क्षेत्ररक्षकाने. षटक समाप्त होतोय. प्रतापने पहिल्या षटकात धावा दिल्यात ते आमचे गुणलेखक सांगतात आम्हाला 8 आणि एक गडी सुद्धा बाद केलाय यशपाळ माईच्या स्वरूपात. डीजे पहिल्या षटकात
नक्कीच पहिल्या षटकात धावा आल्या त्या 8. दुसरं षटक येते गोलंदाज रोशन पाडेल गोलंदाजीसाठी सज्ज होते. यानंतर सामना असेल देवीचा पाडा वर्सेस तुर्बे. नक्कीच भूषणला बघू शकता आपण. अप्रतिम फलंदाजी केली होती भूषणने टायगर चषक मध्ये. रोशन यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. तकदीरच्या पायात मध्ये षटकार येतोय. डीजे मास्टरचं गाणं सुद्धा लावू द्या. जेवतायत. यावेळी माझा चेंडू भिरकावून दिला. चेंडू ट्रबल होतोय लॉंग ऑफ रिझन मधून. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. ओमकार पाटील चांगलं क्षेत्ररक्षक होते ओमकार पाटीलचं. 2 धावामध्ये 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 16 धावा धावपलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज रोशन पाटील. स्ट्रायकरला फलंदाज तकदीर माळी स्ट्राईक हँडला. यावेळेस मात्र एसट्या उद्ध्वस्त. बिग विकेट. तकदीर माळी बॅक टू पॅव्हेलियन. दुसरा फलंदाज बाद होतोय मानकोली संघाचा 16 या धावसंख्येवरती. बघा चांगला फलंदाज बाद होतोय. ही स्पर्धा आपण बघतोय एमबी ट्रॉफी सन 2017 आयोजक गावदेवी देवीचा पाडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. आपण विचार केला तर मैदानाच्या 4ही बाजूला तब्बल 31 कटआउट आणि 33 मान्यवरांचे फोटो आपण बघतोय. आणि तब्बल 48 ग्रामीण संघाने या स्पर्धेत सहभाग नोंदवलाय. 576 खेळाडू आणि तब्बल 4 लाखाची स्पर्धा. आणि त्याच्या व्यतिरिक्त मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे. आणि जो संघ चॅम्पियन संघ ठरेल त्या संघाला भगवान म्हात्रे यांच्याकडनं 5,000 रुपये पारितोषिक तसेच हार्दिक सोन्या म्हात्रे यांच्याकडनं एक नवा मेंढा दिला जाईल. हार्दिक सोन्या म्हात्रे नवापाडा. बघा धावा आल्या त्या 16 परंतु 2 गडी बाद झाले. 4थ्या क्रमांकावर फलंदाज येतो विकी पाटील. बघा तुर्बे संघ सुद्धा इथे उपस्थित झालाय. प्रवीण 11 खारघर संघामध्ये आपण बघितलं भूषण पाटील. एक जबरदस्त संघ आहे तुर्बे संघ. टायगर चषकचा उपविजेता संघ. मात्र या संघाने चुका केल्या होत्या त्या सामन्यामध्ये मेगा फायनल मध्ये. रोशन यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू होता. इष्टक्ष बीट झाले होते महेश दळवी. मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. स्ट्रायकरला फलंदाज विकी पाटील. रोज स्ट्रायकरला फलंदाज आतिश माळी. यावेळेस मात्र विकी माळीने खेळून काढला चेंडू आणि झेल सुटतोय. 2 धावा इथे मी मात्र झेल सुटलाय मी म्हणेन. ओमकारने एक झेल पकडला होता मात्र इथे क्षेत्ररक्षकाची आता झेल सुटतोय. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या 18. गावदेवी मानकोली संघ 21 मानकोली संघाची धावसंख्या 18. दुसरं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज रोशन पाटील मोठा गाव एंड करणार. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू होता. पायचीचा अपील केलंय. पंच बघताय चेंडू एक्झॅक्टली लँड कुठे होते. पंच लेग बाईची खून करतायत. षटक समाप्त होतोय. 2 षटकाचा खेळ संपतोय. धापलकर धावा आहेत त्या मानकोली संघाच्या 19 धावा. 2 गडी बाद 19 अशी धावसंख्या मानकोली संघाची. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. तीन षटकानंतर आपण बघतोय ड्रॉ सुद्धा उडवला जाईल आपल्या व्यासपीठावरती. जी स्पर्धा आपण बघतोय आदरांजली चषक आयोजक आहेत सकालपाडा पेंढारकरच्या मैदानात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचा कालावधी आहे येत्या 15 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी या स्पर्धेचा कालावधी असेल. अठ्ठेचाळीस ग्रामीण संघ त्या स्पर्धेत खेळणार आहेत. म्हणजे 12-12चा गट विभागला जाईल लक्षात घ्या. आणि प्रत्येक गटातनं एक संघ क्वालिफाय होईल सेमीफायनल मध्ये. म्हणजे 4 गट विभागले जातील आणि 4 गटामधनं एक संघ क्वालिफाय होईल सेमीफायनल मध्ये. 4 पारितोषिक असतील. एक अप्रतिम स्पर्धा असणार आहे.
आदरांजली चषक सन 2017. होय आपण मैदानाकडे. तिसरं षटक घेतोय गोलंदाज नरेश. मुरबी संघाचा एक जबरदस्त गोलंदाज नरेश. नरेश असा गोलंदाज 6 चेंडूमध्ये एका धावेची गरज असताना नरेशने ती एक धाव दिली नव्हती होती समोरच्या संघाला. असा गोलंदाज नरेश. मुरबी संघाचा हा गोलंदाज डावखुऱ्याचा. यावेळेस मात्र चेंडूला हलक्यात घेऊन काढल्या. चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल सुटतोय बघा. दुसरा झेल सुटलाय मुरबी संघाकडनं. वारंवार चुका होत आहेत मुरबी संघाकडनं. बघा दुसरी चूक झाली मी म्हणेल प्रेमनाथ मुरबी संघाची. कॅचेस इन द मॅचेस बघा 2 झेल सुटले आतापर्यंत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या देते 21 धावा आपण बघतोय. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार विजय भोईर साहेब सुद्धा आमच्या सोबत आहेत आमच्या समर्जन कक्षामध्ये. यावेळेस मात्र यष्टेक्षक बीट झाले होते. यावेळेस मात्र खराब फेकी होते. दोन धावा मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 23. शाखेने फलंदाज विकी पाडेल. यावेळेस मात्र विकी पाडेलचा जोरात मारण्याचा प्रयत्न अपील केलं होतं. यष्टिरक्षक आपण बघतो महेश दळवे, ज्याला रायगड एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो असा यष्टिरक्षक आपण बघतो. यष्ट्यांच्या मागे महेश दळवी. नरेश कोपर एंड कडनं. यावेळेस मात्र यष्टिरक्षक बीट होत आहेत. बघा एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि पंच वाईट चिकून करत आहेत. 2+1 3 धावा मिळतील. बघा खेळाडू कक्षामधून आवाज देऊ नका मानकोली संघ, अन्यथा आपल्याला पॅनल्टी लागेल. कारण की या स्पर्धेचे नियम खूप कडक आहेत. चिकनगर संघाला 5 धावांची पॅनल्टी लागली होती. तो संघ पराभूत झाला. यावेळेस मात्र गती परिवर्तन होता. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी शॉट. 6 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दिली 32 धावा धावपलकावर. बघा तिसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत नरेशने. 10 धावा खर्च केल्या आहेत. धावांचा वेग वाढतोय. येणाऱ्या फलंदाजीमध्ये आपण बघतोय दीपेश माई सारखा एक आक्रमक फलंदाज, ज्याला शहरी क्रिकेटमध्ये सुद्धा आपण बघतो. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यष्टिरक्षक बीट होत आहेत आणि फलंदाज बाद. तिसरा गडी बाद होते मानकोली संघाचा. नक्कीच ज्या फलंदाजी आपण आतुरतेने वाट बघतो फलंदाज दीपेश माई. धावसंख्या 33. बघा स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये सुद्धा आपण बघितलं दीपेशला. चांगली फलंदाजी केली होती दीपेशने सुद्धा शहरी क्रिकेटमध्ये. बाळा भोईर यांना विनंती करतो की नरेश. यावेळेस मात्र लाईन बघावी लागणार आहे. नेक्स्टमच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट चेकून करत आहेत. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या देते 34. 34 धावा धावपलकावर. यावेळेस मात्र अपील केलं जाते. षटक समाप्त होते. 3 षटकाचा खेळ संपते. धावपलकावर धावा आहेत 34. बघा सकलपाटाची एक स्पर्धा होणार आहे. त्या स्पर्धेत आपण ड्रॉ सुद्धा इथे उडवणार आहोत. 48 ग्रामीण संघ त्या स्पर्धेत खेळतील. लक्षात घ्या 48 ग्रामीण संघ. 4 पारितोषिक असतील. आदरांजली चषक म्हणजे आपण शिवाजी शेलार यांची आठवण म्हणून ती स्पर्धा आयोजित केली जाईल. साई शेलार आणि सुजित नराडे यांच्या शुभ हस्ते ते ड्रॉ आम्ही उडवणार आहोत.
15 तारखेला आपण 15 फेब्रुवारीच्या पहिल्या 2 चिठ्ठ्या आपण उचलणार आहोत. पहिलाच सामना असेल. सुजित नरावडे साहेबांना विनंती होती आपण यायचे पुढे. सुजित नरावडे साहेब तसेच साई शेलार, कृष्णा पाटील सुद्धा आमच्या सोबत आहेत. कृष्णा पाटील तसेच सुनील भोईर. चला 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. 3 षटक्या समाप्ती धावसंख्या 34. पहिल्या 2 चिठ्ठ्या बघा. पहिला सामना असेल 15 फेब्रुवारीला. बघा आपल्या ठाणे विभागात जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा ड्रॉ उडवलं होतं. काय सामना थोडं थांबवायचं आहे. पहिलाच सामना टायगर वर्सेस उसरगर 15 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता. पहिलाच सामना टायगर वर्सेस उसरगर. आपण सुशील 8:30 टायमिंग आहे, माफ करा 8:30. दुसरा सामना बेतोडे बी वर्सेस वसार 9:30. बघा लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतोय ड्रॉ. त्यामुळे सामनाही आपण थांबवले. 2 आता झाले सामने. दुसरा सामना आपण बघतोय. पहिलाच सामना जीतू 11 टायगर वर्सेस उसरगर. फक्त टायगर, माफ करा. दुसरा सामना बेतोडा ब वर्सेस वसार. त्यानंतर तिसरा सामना कोळे ब वर्सेस जुळी डोंबिवली. तिसरा सामना असेल 10:30 वाजता. त्यानंतर चौथा सामना घेसर आणि वडवली बी. टायमिंग नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू आम्ही. घेसर आणि वडवली ब. बघा बाजूबाजूचे संघ आहेत. घेसर वर्सेस वडवली ब. त्यानंतर 5वा सामना देसाई ए वर्सेस हेडुडने. 5वा सामना देसाई ए वर्सेस हेडुडने असा 5वा सामना. त्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मोठागाव वर्सेस अडवली 6वा सामना. असे 12 संघ 15 फेब्रुवारी खेळणार आहेत. चला सामना सुरू करायचा आहे. 15 फेब्रुवारीचे 12 संघ झालेत नक्कीच. आता 16 फेब्रुवारीचा पहिला सामना 8:30 वाजता. बघा धावा आल्यात त्या 34. तू इथे लक्ष ठेवा खाली. राकेश म्हात्रे सोनारपाडा वर्सेस निळजे. पहिला सामना 16 तारखेला. यावेळी मात्र दीपेशने खेळून काढला चेंडू. 1 बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. पहिलाच चौकार दीपेश माईच्या बॅटमधनं. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या ती 38. दुसरा सामना संदप वर्सेस वाकलन. जीजी स्पोर्ट वाकलन वर्सेस संदप. दुसरा सामना 16 फेब्रुवारीला. तिसरा सामना नवपाट वर्सेस दहीसर कुंदन. दहीसर संघामध्ये कुंदन संघ. आणि यावेळेस मात्र यष्टीरक्षक बीट होतोय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे. त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी. चौथा सामना नेवाली वर्सेस वाडेगर. नावाली वर्सेस वाडेगर. त्यानंतर 5वा सामना पडले वर्सेस आगासन. 5वा सामना 16 फेब्रुवारी. लक्षात घ्या. धावसंख्या वाढते. धावसंख्या दिली 42. आणि 6वा सामना देवीचा पाडा वर्सेस दातिवली. 16 तारखेचे झालेले 12 संघ. यावेळी मात्र दीपेश माईने घेऊन काढला चेंडू. हवाई सफर 6 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या 48 झालेली आहे मानकोली संघाची. आता 17 फेब्रुवारीचा पहिला सामना असेल. सतरा फेब्रुवारीचा बघायचा पहिला सामना कोणाचा आहे. महेश यावेळी मात्र हलक्या दर घेऊन काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मी दे.
एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या दिली 49. 17 तारखेला पहिला सामना दावडी वर्सेस नारण 8:30 वाजता. बघा 48 ग्रामीण संघ 24 झालेत आतापर्यंत. त्यानंतर दुसरा सामना दौरली वर्सेस अंतरली. दुसरा सामना. तिसरा सामना भोर वर्सेस पिसिवली. चला महेश राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र लोपुटा चेंडू होता आणि फलंदाज बाद. महेश अपील केली नव्हती महेशने. फलंदाज बाद होतोय. चौथा सामना आजदे वर्सेस गावदेवी 11 गोलिवली. चौथा सामना. प्रवीण बगेचा संघ आहे गोलिवली. चौथा सामना. त्यानंतर पाचवा सामना. बघा धावसंख्या 49 झाली आहे मानकोली संघाची. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. हॅलो सागर व्हॉल्यूम दे, थोडासा व्हॉल्यूम द्या. गोलंदाज महेश. भंडारी वर्सेस खिडकाली. जितू 11 खिडकाली. पाचवा सामना असेल तो. आणि 6वा सामना शेवटचा. उसाटणे ब वर्सेस जय हनुमान आयरे. बघा असे 12 संघ झालेत 17 फेब्रुवारीचे. आता 18 फेब्रुवारी चे 12 संघ. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ संपतोय. धावफलक धावा आहेत 49. गोलिवली ए वर्सेस दहिसर. 18 फेब्रुवारीला पहिला सामना. बघा दहिसरचे सुद्धा मला वाटतं 2 संघ आहेत. गोलिवलीचे 2 संघ आहेत. दुसरा सामना तिसगाव वर्सेस देसाई बी. 18 तारखेचा आहे. 18 फेब्रुवारी देसाई वर्सेस तिसगाव. दुसरा सामना. कोळे ए वर्सेस वडवली ए असा सामना असेल. तिसरा सामना. सोळेगाव वर्सेस खिडकाळी. बघा खिडकाळीचे सुद्धा 2 संघ आहेत. त्यानंतर पाचवा सामना उंबरली वर्सेस उत्तर शिव. शेवट राहील ना आता. सागाव वर्सेस जितू 11 नांदिवली. बिग फाईट सामना असेल. सागाव वर्सेस जितू 11 नांदिवली. बबन पाटील सरवली व्यासपीठावरून स्थान बनवायचे. नरेश यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पंच वाईट चिकून करतायत. 1 धाव मिळते. 50 धावा इथे पूर्ण होत आहेत. 50 कंप्लीट मानकोली संघाची. 50 धावा पूर्ण. यावेळेस मात्र ब्लॉकमध्ये चेंडूचा चेंडू खोदू काढतोय. फलंदाज बाद होते ते दीपेश माई ते बाद होते. धावचीत. बघा बिग विकेट. बबन पाटील सरवली व्यासपीठावरून स्थान बनवायचे. या बबन पाटील आपले स्वागत आहे. बबन पाटील सरवली. तसेच आमचे ठाकूरपाडाचे आमचे मित्र सुद्धा आलेत. त्यांचाही संघ खेळणार आहे. नवीन फलंदाज सौरभ माई येते. बघा 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. मात्र मी म्हणे दीपेश माई 51 धावा माफ करा. दीपेश माई बिग विकेट.
वीस मात्र यष्टिरक्षक विकी पाडेल एक धावमध्ये एकने धावसंख्या वाढती धावसंख्या ते 52 शेवटचा षटक मार्ग असते धावसंख्या 52 बघा आदरांजली चषक आपण विचार केला येत्या 15 फेब्रुवारीला चालू होते परंतु 16 फेब्रुवारीचे संघ आपण बघितले तर सोनारपाडा राकेश मात्रे वर्सेस नेजे संदप वर्सेस वाकलन नवपाडा वर्सेस दहिसर नावाली वर्सेस वाडेगर पडले वर्सेस आगसन आणि देवीचा पाडा वर्सेस दातिवली बिग फाईट असेल कारण की 12 संघ आपण विचार खरं बघितलं तर आपण 12ही संघ खूप स्ट्रॉंग आहेत ज्या प्रकारे ड्रॉ उडवलेत बघा जेव्हा जेव्हा आपल्या ठाणे जिल्ह्यात स्पर्धा होते मी म्हणेल ड्रॉ उडवतात रायगडमध्ये असं होत नाहीये यावेळी मात्र चेंडू भिरकाव दिलाय मिस टायमिंग स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक झेल खाली मुकेश होते आणि मुकेशच्या हातातनं झेल जमिनीला दान होतोय 2 धावा मिळत आहेत 2 धावसंख्या वाढते धावसंख्या देते 55 धावा धावपालकावरती कारण की आम्ही महेश दळवीशी बातचीत केली होती जेव्हा जेव्हा ठाणे जिल्ह्यात सामने होतात ड्रॉ उडवले जातात मात्र रायगडमध्ये असं होत नाही यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय एष्ट्या उद्ध्वस्त संख्या ती 55 धावा आहेत मानकुली संघाच्या बघा जेव्हा जेव्हा आपल्या ठाणे जिल्ह्यात स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकला सुद्धा आपण बघतो ड्रॉ उडवले जातात मित्र म्हणून रायगडमध्ये सुद्धा ही पद्धत सुरू करायला हवी कारण नेहमी आपण बघतो पारगाव वर्सेस दिगोडे मोरबी वर्सेस पारगाव हेच सामने असतात कारण क्रिकेटमध्ये मी म्हणेन कोणी मोठं नाहीये क्रिकेट असा खेळ आहे कोणताही संघ कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो म्हणतो गोय नरेश यावेळी मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न पायचीचा अपेल फलंदाज बाद अजून एक झटका मानकोली संघाला आपण सत्कार समारंभाकडे थोडस वळणार आहोत चला या तुर्बे संघाला एक भूषण या लवकर नाणेफेकीसाठी भूषण पाडेल तर दुसऱ्या बाजूला आपण देवीचा पाडा संघ तुर्बे वर्सेस देवीचा पाडा आणि त्यानंतर सामना असेल दिगोडे वर्सेस ठाकूरपाडा असे भारत संघ बघा भूषण आमच्या समोर आहेत स्वागत आहे भूषण आमचं आपलं या डोंबिवली नगरीमध्ये चला मुरबी संघ लगेच चेंडू चेक करा लवकर वेळ वाया झालाय छप्पन्न धावांचं लक्ष असेल करूया पहिला इकडे बाकी ना तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावरती आपण बघतायत सुनील भोईर पिसेवली यांचा सत्कार करतील बाळा भोईर यांना विनंती आहे की आपण सुनील भोईर यांचा सत्कार करायचा आहे बाळा भोईर यांच्या शुभ हस्ते सुनील भोईर पिसेवली यांचा सत्कार केला जातोय बघा जबरदस्त स्पर्धा होणार आहे आदरांजली चषक पेंढारकरच्या मैदानात तब्बल 48 ग्रामीण संघ
त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती विजय म्हात्रे जुळून डोंबिवली यांचाही सत्कार होईल. विजय म्हात्रे साहेब जुळून डोंबिवली त्यांचाही सत्कार करतील बाळा भोईर. त्यानंतर हेमंत म्हात्रे देवीचा वाडा. हेमंत म्हात्रे देवीचा वाडा. हेमंत म्हात्रे देवीचा वाडा यांचे सत्कार करतील बाळा भोईर. बस सलामी जोडी मैदानात उतरले ओमकार पाटील आणि नरेश भोईर. तर सामना सुरू होईल तेव्हा ऐकूया आमचे सहकारी समालोचक राहुल भोईर यांना. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती सूरज विष्णू चौधरी खांबापाडा. इक्बाल तेली यांचाही सत्कार होईल. एक जबरदस्त गुणलेखक आहेत आमच्या सोबत नेहमी असतात. SCC ट्रॉफी सातत्याने जी दरवर्षी आम्ही स्पर्धा कव्हर करतो. पहिला चेंडू पायचीचं अपील केलं होतं. बाळा भोईर यांना विनंती होतो की इक्बाल तेली यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती बबन पाटील सरवली. यावेळेस मात्र अप्रतिम फटका चेंडू 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. धन्यवाद. बबन पाटील साहेब सरवली गाव यांचे सत्कार करतील. संतोष म्हात्रे यांना विनंती होतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. संतोष म्हात्रे यांना विनंती होतो की आपण बबन पाटील यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर सागर आमचे विजय भोईर यांचे मित्र सागर विद्या विहार यांचाही सत्कार होईल. या सागर साहेब विद्या विहार विजय भोईर यांचे मित्र. या दरम्यान सूर्याजी पाटील यांचे आगमन होते आमच्या व्यासपीठावर. टायगरचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व सूर्याजी पाटील. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. गुड शॉट सुभाष म्हात्रे. सागर यांचा सत्कार करतील सुभाष म्हात्रे. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती सूर्याजी पाटील डायगर यांचाही सत्कार होईल. अजय भोईर यांना विनंती होतो की सूर्याजी पाटील डायगर यांचा सत्कार करायचा आहे ज्यांच्या माध्यमातून एक अप्रतिम नाईट स्पर्धा व त्यांचे सहकारी. त्यानंतर विशाल म्हात्रे उसरकर यांचाही सत्कार होईल. अजय भोईर यांना विनंती होतो की विशाल म्हात्रे यांचा सत्कार करते. ओल टू राहुल भोईर. थँक्यू नितीन. तर धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येत आहेत 11 धावा. चेंडूसाठी दरम्यान चेंडू जातोय छोटा दरम्यान चेंडूची फील्ड होती पण ओव्हर थ्रो बॅकअप चांगला. दरम्यान अजून एक धावे ते धावसंख्या दाबालकावरती विचार जर केला तर यावेळेस येत आहेत 12 धावा दाबालकावरती येत आहेत. चांगला सामना बघतो मैदानावरती. विचार का बाजूला मुरबी संघ तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती हा मानकोली संघ. मानकोली संघाने फक्त 55 धावा उभा राहते याच्या पहिल्या सत्रामध्ये. तो 56 धावाचा रक्षाचा पाठलाग होते मैदानावरती प्रेमात मुरबी संघ. ओमकार साठी हा चेंडू फक्त दिशा दिलीये मिड विकेट झोन क्षेत्रामध्ये. चांगल्या प्रकारची यावेळेस फलंदाजी होतीये. चेंडू वनमोसन रोप चौकार. धन्यवाद डीजे. चला आशिष म्हात्रे यायचे नाणेफेकीसाठी. देवीचा बडा सांगायचं सांगा की या
आलेले आहेत आणि तुर्बा संघाचे संघालक भूषण पाटील आलेत. मी बबन पाटील सरवली गाव यांना विनंती होतो की आपल्या शुभस्थान नाणेफेक करायची आहे. पहिल्या फेरीतील 5वा सामना तुर्बे वर्सेस देवीचा पाडा. आमचे गुणलेखक यावेळेस राजेश मंडपले कुठे असेल तर आपला मंडप जर असा पडतो खाली तर कुठे असाल तर लगेच आपण तिकडे जा. आमचे राकेश सुद्धा येतात, राकेश पाटील सुद्धा येतात. टायगरचे जबरदस्त व्यक्तिमत्व शुभागमन होतं की जबरदस्त व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती सातत्याने भरपूर संख्येने मान्यवर येत आहेत. आमचे जितेश सुद्धा मात्र चांगलं कार्य आम्हाला 4था दिवस जितेशच्या माध्यमातून चांगलं गुणलेखांचं आमचं काम त्यांनी बघितलं आम्हाला. त्याच्यानंतर आमच्या अक्षय दिवीच्या पडच्या संघ नाणेफेकीचा कौल प्रथम जिंकलाय. धावसंख्या दाबालकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत येत आहे 16 धावा दाबालकावरती. सामना बघतोय मोरबी बनाम मानकोली या दोन संघांमध्ये. गोलंदाज ज्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजचा वापर केला जाईल यशपाल माई. भरपूर मैदान मोठं नाव आहे. टेनिस विश्वचषक सातत्याने चांगला क्रिकेटर यशपाल माली. चेंडू घेऊन काढला आपल्याच्या माध्यमातून छोटा दरम्यान कव्हर झोन येतं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण दरम्यान चांगली संधी होती नरेशकडे. तर ओमकारला आधीच कॉल केला 2 धावा बनत आहेत. धावसंख्या अजून 2 येईल. धावसंख्या दाबालकावरती यावेळेस विचार केंद्र 18 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक मार्ग असते दुसरा. पेटूचे षटक मार्गाचा असताना P1 षटकामध्ये धावसंख्या एकूण विचार केंद्र 11 धावा आल्या होत्या. त्यानंतर या पेटू षटकामध्ये यशपाल मालीचा वापर केला गेला मैदानावरती. यावेळेस मानकुली विपक्ष मोरबी हा चेंडू पिटकावून दिला आहे. जबरदस्त फलंदाजी मैदानावरती होती नरेशच्या माध्यमातून. चांगलं क्रिकेट धावा येत आहेत चौकार. धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येत आहेत 22 धावा दाबालकावरती. देवीचा क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल प्रथम जिंकलाय आशिषने. क्षेत्रसंघाचा निर्णय घेतलाय. सामना अतिशय महत्व तुर्बे विपक्ष देवीचा पाडा म्हणजे यजमान पावणे असा सामना असणार आहे. संयुक्त स्वतः खेळणार आहे 3 अक्षमध्ये. चेंडू दरम्यान डाव्या स्टिकच्या भरपूर बाहेर होतं पंच लाईनचं लाईन चुकीची आहे. चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर स्क्वेअर चेंडू. धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येत आहेत 23 धावा दाबालकावरती 23. 23 धावा दाबालकावरती आघाडीचे 2 फलंदाज नरेश भोईर आणि त्याच्यानंतर विचार केला तर दुसऱ्या बाजूला ओमकार पाटील. 2 दिग्गज खेळाडू मोरबी संघाच्या मैदानावरती. चेंडू या दरम्यान जबरदस्त शॉट सिलेक्शन बॅकफुटला गेलो तेव्हा शेवटच्या मला बॅटचा बेस केला. बॅकफुट पॉईंट सुरू मध्ये तोपर्यंत सिंगल कंप्लीट. धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येत आहेत 24 धावा दाबालकावरती. समीर हा चेंडू दरम्यान अजून एक धावे ते सिंगल डबल माध्यमातून वाटचाल करतो मैदानावरती. प्रेमनाथ मोरबी संघ कारण का पहिल्या षटकामध्ये डबल धावा आल्या. विजय केंद्र 16 धावा आल्या होत्या. गोलंदाज यशपाल माली कुंच्या बराबरती. दरम्यान हा चेंडू ऑन साइड क्लिक केलाय. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती आपल्या हातून फलंदाजी देखना फटका धावा येतील. षटकार धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येतात 30 धावा दाबालकावरती. डीजे थोडासा आपण आवाज द्या व्यायाम द्या थोडासा आवाज वाढायचा आपण. चेंडू दरम्यान शॉट बोलता फक्त दिशा दिली. चेंडूला चेंडू रिस्क लेग झोनला चेंडूची फील्ड होती तोपर्यंत फक्त सिंगल येते.
धावसंख्या अजून एक निवडे धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान 31 धावा दाबालकावरती येत आहेत. 31 धावा दाबालकावरती अजूनही 25 धावेची गरज असणारे येणाऱ्या चेंडू षटकात 18 आणि जिंकण्यासाठी तब्बल 25 धावेची गरज. तर तत्पूर्वी आपण आदरांजली चर्चेकडे वळूया. तर 15 तारखेला पहिला सामना असणार आहे. धन्यवाद डीजे. तर 15 तारखेला पहिला सामना असेल 8:30 वाजता पहिला सामना असेल टायगर विपक्ष उसरगर. 8:30 वाजता पहिला सामना असेल. त्याच्यानंतर बेतोडा बी विपक्ष वसार. 9:30 वाजता जुनी डोंबिवली विपक्ष कोले बी. 10:30 वाजता त्यानंतर गेसर विपक्ष वडवली बी. 11:30 वाजता त्याच्यानंतर देसाई ए विपक्ष एडुटणे. 12:30 वाजता मोठागाव विपक्ष अडवली. 1:30 वाजता सामना असेल त्याच्यानंतर 16 तारखेचे सामने असतील. 16 तारखेला पहिला सामन्यासाठी सकाळी 8:30 वाजता सोनारपाडा विपक्ष निलजे. 9:30 वाजता संदप विपक्ष वाकलन. त्याच्यानंतर 10:30 वाजता नवापाडा विपक्ष दहीसर. नावाई विपक्ष वाडेकर. 11:30 वाजता असेल. त्याच्यानंतर 5वा सामना पाडली विपक्ष आगासन. चेंडू असेल माझा प्रयत्न होता. चेंडू किपरच्या पाठी गेलाय तोपर्यंत डायरेक्ट हिटचा प्रयत्न होतोय. ओव्हरथ्रो होईल परंतु या 2 धावा अजून येत आहेत. 5वा सामना असेल पडली विपक्ष आगासन. त्याचे 12:30 वाजता 1:30 वाजता सामना असणारे दिवीचा पाडा विपक्ष दातेवली असे सामने असतील. हे 7 त्याच्यानंतर 17 तारखेचा पहिला सामना सकाळी ठीक 8:30 वाजता सामना असेल. पहिला नारायण विपक्ष दावडी. त्याच्यानंतर अंतारली विपक्ष दौरली. बोपर विपक्ष पिशवली. आजदे विपक्ष गावदेवी गोवली. भंडारी विपक्ष ज्योती 11 किरकाली. उसाटणे विपक्ष जनुमान आयरे. हा चेंडू बिडगावून त्याची चेतोष जज करतोय. त्याच्या भागाच्या बाहेर षटकार. धन्यवाद डीजे. त्याच्यानंतर 18 तारखेचा पहिला सामना असेल ठीक 8:30 वाजता गोलवली ए विपक्ष दहीसर. तिसगाव नवीन 11 तिसगाव विपक्ष देसाई बी. कोले ए विपक्ष वडवली ए. सोलेगाव विपक्ष खिडकाली. उंबारली विपक्ष उत्तर शिव. सागाव विपक्ष नांदिवली. नक्कीच थँक्यू सर प्रसाद सर मग विचार सातत्याने हे सर्व ड्रॉ तुमच्यापर्यंत पोहोचवले गेलेत. आदरांजली चषक इथं 15 तारखेला ही स्पर्धा सुरू होते. स्पर्धेला मात्र नक्कीच आम्ही लॉस्ट पर्यंत पोहोचवलेत. त्या ड्रॉ मध्ये कदाचित आपल्याला मागे पुढे जर काय करायचं असेल तो हक्क फक्त पंच कमिटीला असेल. पंच कमिटी त्याच्यामध्ये डिस्कस करेल. एखादा केवढे एखादा संघ त्याच्यामध्ये डिस्कस करू शकत नाहीये. चलो असतील त्याच्यामध्ये फक्त डिस्कट करू शकतात आमचे पंच कमिटी. शब्द दखल घ्या. प्रतिवेल तुर्बे विपक्ष आपण सामना बघू शकाल. दिवी सपाटी येताना दिगवडे विपक्ष सामना असणारे ठाकूरपाडा. तत्पूर्वी दीर्घरी व्यक्त कारण का तुमच्यापर्यंत समालोचन पोहोचत नाही. आमचं धावसंख्या दाबालकामध्ये यामध्ये 40 धावा येत आहेत. तब्बल जिंकण्यासाठी विचार केले तर 56 धावेची गरज आहे. प्रेमनाथ मुरबी विपक्ष आपण सामना बघतोय मैदानावरती. यावेळेस मानकोली चेंडू दरम्यान ओमकार साठी स्कोर विकेट घेऊन काढला आहे. सिंगल कंप्लीट. दुसरा प्रयत्न होईल का? तोपर्यंत चांगला दोघांमध्ये संवाद होतोय. चांगला प्रकारचा क्रिकेट चांगला संवाद होतो दोघांमध्ये. तालमेल अतिशय चांगला होतोय. यस नो वेट या 3 गोष्टींचा सातत्याने धाव घेण्यासाठी अतिशय महत्वाचा असतं. मात्र हा कॉल सातत्याने मात्र मैदानावरती एका बाजूला नरेश तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती ओमकार पाटील बिग नेम मुरबी संघाचा वंडर बॉय. रायगड म्हणजे भरपूर त्यांचा नावाचा मात्र डंका वाजतोय. सर्वांचा मात्र क्रिकेटर ओमकार पाटील मैदानावरती. हा चेंडू जबरदस्त घेऊन गेला ऑन साईडला. मिड विकेट क्षेत्र क्लिअर करतोय. षटकार. तर धावसंख्या दाबालकावरती आता मात्र 48 धावा दाबालकावरती. डीज ब्रेक डीजे. अजूनही 7 धावेची गरज असणार आहे. सामना जिंकण्यासाठी तब्बल 7 धावेची गरज. भरपूर टुर्नामेंट येत आहेत. जयगावती क्रिकेट संघ नांदिवली कोलीवाडा माध्यमातून सुद्धा एक स्पर्धा आपल्या डोळ्यासमोर येते. 23, 24, 25, 26 या स्पर्धेचा कालावधी असणार आहे. तब्बल 10,000 रुपये प्रवेश फी असेल. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा पारितोषिक 20,000 रुपये असेल. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक दिली जाईल. त्याच्यानंतर 8 ते 12 स्पर्धा येते.
स्वर्गीय नितीन वारिंगे स्मृती चषक 2017 पालेगावच्या मैदानावरती एक भरपूर मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करू. त्याच्यानंतर सातत्याने भरपूर स्पर्धा आपल्या डोळ्यासमोर येणाऱ्या सीझन मध्ये एक नाईट रजी सुद्धा प्रथम मलंगड मध्ये प्रथम नाईटचं रजीचं मात्र आयोजन केले गेले आहे. नेवलीपाडा सुनी क्रिकेट संघ नेवलीपाडा संघाच्या माध्यमातून प्रवेश फी असणार तिथं तब्बल 25,000 रुपये. संघामध्ये टी शर्ट ट्रॅक दिले जातील. स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने भरपूर मोठं आयोजन प्रथम मलंगड मध्ये मात्र नाईट रजीचं आयोजन केले गेले 25 ते 1 मार्च स्पर्धेचा कालावधी असणार आहे. प्रवेश 25,000 रुपये असेल. प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये आणि सिरीजसाठी मॅन ऑफ द मॅच साठी मात्र एक बाईक दिली जाईल. ज्या कोणाला मात्र त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर संपर्क साधा आपण आमच्या समोर कक्षामध्ये. समीकरण मात्र उरले फक्त साध्याची गरज आहे. आपण सामना आतापर्यंत एकतर्फी बघतो कारण सातत्याने जो क्रिकेट दाखवला मैदानावरती प्रेमनाथ मुरबी संघाने चांगलं क्रिकेट सलामीचे फलंदाज आघाडीचे फलंदाज मात्र कशा असावे असे सातत्याने मात्र नरेश आणि दुसऱ्या बाजूला ओमकारच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट. त्यानंतर विचार या पुढे सामना असणार आहे प्रतिवेलेवन तुर्बे विपक्ष दिवीचा पाडा म्हणजे यजमान पक्ष पावणे असा सामना असणार आहे. चेंडू दरम्यान नरेश साठी चेंडू घेऊन काढला आहे पायपट पॉईंट झोन मधून. क्षेत्ररक्षण चांगलं होतं तोपर्यंत मात्र चेंडूची फेक होईल. बघता बघता 2 धावा कंप्लीट. धावसंख्या अजून 2 निघाली. धावसंख्या दाबालकावरती स्कोर मोजून 50 कंप्लीट. 50 धावेची बाकी जोटा होत्या दोघांसाठी. जबरदस्त क्रिकेट मैदानामध्ये आपण बघितले गेले तर प्रेमनाथ मुरबी संघाच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट. हा चेंडू ऑनसाइड माझा प्रयत्न होता. सामना संपण्याचा प्रयत्न होता मैदानावरती. नरेशचा चेंडू आणि संपर्क अजिबात येत नाहीये. तर गोलंदाजी गोलंदाज दीपेश माई. जबरदस्त सामने विचार केला तर टायगरच्या नाईट सूर्यमध्ये जबरदस्त क्रिकेट दाखवला होता या मानकोली संघाने. तो मानकोली संघ मात्र यावेळेस थोडासा बॅकफुटला गेलाय. त्यामुळे चेंडू आपल्याने घेऊन काढलाय ऑर्डरच्या माध्यमातून चेंडू दीपेश कव्हरला. चेंडूची फील्ड होईल. सिंगल कंप्लीट. धावसंख्या दाबालकावरती 51 धावा. आमचे सुनील मात्रे देवीच्या पाठीचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व त्याचे शुभागमन झालाय. त्याच्या आमच्या व्यासपीठावरती तुमचा योग्य तो सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. चेंडू दरम्यान भिटकावून दिलाय. चौकार येतोय आणि सामना मात्र यावेळेस एक पाहिजे. एक धाव पाहिजे अजून ओमकार. तुर्बे संघ जिथनं तुर्बे संघ पण यायचे पण आपल्याला प्रवेश द्वार आहे तर प्रवेश द्वारच्या इकडे आपण यायचे. पार्थिव इलेव्हन तुर्बे प्रवेश द्वारच्या इकडे आपण यायचे. देवीचा पाडा क्रिकेट संघ आपण सुद्धा सातत्याने सागर यावेळेस सामना संपलाय. सामना जिंकलाय मैदानावरती. विचार जर केला तर प्रेमनाथ मुरबी संघाने शुभेच्छा द्यायच्या आपण पुढच्या सामन्यासाठी नक्कीच विचार केला तर पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा द्यायच्या आपण मैदानावरती मानकुली संघाने तर जायचं आपण पण मैदानाच्या आतमध्ये मुरबी संघ प्रेमनाथ मुरबी संघ आपण शुभेच्छा द्यायच्या स्पर्धेच्या माध्यमातून नियम असणारे पण शुभेच्छा द्यायच्या आहेत नक्कीच पुढच्या स्पर्धेसाठी मानकुली संघाला शुभेच्छा द्या. या स्पर्धेत नियम जायचं पण आतमध्ये जायचंय मुरबी संघ पण आतमध्ये जायचंय. मॅन ऑफ द मॅच सामन्याचा ज्याने जबरदस्त क्रिकेट दाखवलं मैदानावरती नो डाऊट नरेश भोईर. त्याच्यामध्ये 3 गडी सुद्धा बाद केले होते आणि तेवढी चांगली फलंदाजी आपण बघितली नरेशच्या माध्यमातून. नक्कीच मात्र मुरबी सज्ज संघामध्ये पुन्हा शुभेच्छा देतो पुढच्या फेरीसाठी आणि त्याच्यानंतर मानकुली संघ शुभेच्छा दिली मात्र यावेळेस चांगलं क्रिकेट आणि चांगली स्पर्धा मात्र यावेळेस जबरदस्त. आमचे सुनील मात्रे दिवीचा पाडा सुनील मात्रे दिवीचा पाड्यांची शुभ असते मात्र नरेशला सन्मानित केले जाईल. जबरदस्त आपण क्रिकेट टुर्नामेंट बघतोय. नक्कीच नरेश भोईरशी आपण नक्कीच संपर्क साधूया. नरेश थांबायचं आपण तर ओमकार धन्यवाद. ओमकार पाटील आम्हाला 2 पंच